ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग आणि अनुसूचित जाती विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मोफत सरबत वाटप करण्यात आले। यावेळी 1000 पेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला। शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पर्यावरणाबाबत सामाजिक संदेश देत पथनाट्य देखील सादर करण्यात आले। यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भरत कारंडे, ठाणे जिल्हा काँग्रेस ग्रामीण उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी बदलापूर शहर माजी महिला शहराध्यक्ष आस्था मांजरेकर, बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस सचिव अकबर खान, पर्यावरण विभाग अध्यक्ष हर्षल कदम, सतीश रणदिवे, त्रिरत्न मित्रमंडळ अध्यक्ष दिनेश शिंदे, हेमंत गडकरी, दिनकर सोनावणे, गौतम गायकवाड, प्रशांत कडलक, मधुकर नाईक नवरे, सुरेश गायकवाड, राजू रोकडे यांच्यासह काँग्रेस पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रसना वाटप दरवर्षीप्रमाणे करण्यात आलेलं आहे, काय सांगा? आज 19 फेब्रुवारी 2025 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंतीचा दिवस आहे, जन्मदिवस आहे। सालावादप्रमाणे यावर्षी देखील आम्ही या ठिकाणी सरबत वाटप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग आणि अनुसूचित जातीच्या विभागाच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा होत असतो। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन या देशाची घटना लिहिली, ती घटना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करत असतो। आणि या ठिकाणी पर्यावरणाचा फार मोठा विषय सातत्याने असतो, त्यामुळे पर्यावरण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या वतीने पथनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। आणि शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी वेगळे असले तरी नाण्याच्या दोन बाजू आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवारीवरती या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं होतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेनाच्या साहाय्याने या ठिकाणी स्वातंत्र्याचा आपल्याला बहाल केलेले आहे। अशा या दोन महापुरुषांचे विचार सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा उद्देश आहे। या ठिकाणी म्हणून कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता। या कार्यक्रमाला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आमचे त्रिरत्न मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम दरवर्षीच मदत करत असतात। यावर्षी देखील चांगलं सहकार्य त्यांना मिळालं, त्यामुळे मी त्यांचं देखील या ठिकाणी पक्षाच्या वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। महाराजांना मानाचा मुजरा, अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष या नात्याने आज महाराजांचा जन्मदिवस साजरी करण्याचं औचित्य आम्हाला मिळालं। समाजाची जेवढी सेवा करता येईल आजच्या दिवस आणि आजपासून पुढे तेवढी आम्हाला कमी आहे। आज आम्ही सरबत वाटपाचा कार्यक्रम यासाठी केला की समाजाला आम्ही काहीतरी देणं आहे, हा माध्यम आमचा आहे सरबत वाटपाचा आणि लोकांपर्यंत पोचण्याचा आणि लोकांची सुखदुःख जाणून घेण्याचा हा प्रसंग आहे। त्या निमित्ताने आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला। त्याचबरोबर आमचे पर्यावरण जिल्हाध्यक्ष प्रदीपजी रोकडे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ पत्रकार, शिवाय काँग्रेसचे नेते दादासाहेब पाटील, त्याचप्रमाणे आमच्या ताई आस्थाताई मांजरेकर हे संपूर्ण या कार्यक्रमाला हजर राहिले, त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो आपल्या मार्फत। आणि संपूर्ण या देशाला आजच्या निमित्ताने की मी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने महाराजांना अभिवादन करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसतर्फे काँग्रेस पर्यावरण विभाग प्रदीप रोकडे आणि आमचे काँग्रेसचे नेते करंडे यांच्या पुढाकारातून हा आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या पाठीशी उद्देश एक आहे की कुठेही आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन किंवा आयोजित करून आमची प्रसिद्धी करत नाही, याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे।
पण काँग्रेस पक्षाची एक परंपरा आहे की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी, हे महाराष्ट्राचे दैवत नव्हे तर जगात ज्यांचं नाव घेतलं जाते, त्यांचा कार्य दखल घेतली जाते, असे राजे या महाराष्ट्राला लाभले आहेत. परंतु याच राज्यात त्यांच्या नावाने, त्यांच्या विविध भाषणाने लोकांची दिशाभूल करून जे सत्तेवरती आले आहेत, त्या सत्तेच्या 3 पक्षांनी आज एकही कुठलाही कार्यक्रम आयोजित केला नाही आहे. हे खरं म्हणजे मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चाललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने समाजाचा विकास घडवण्याची मोठमोठी भाषणे दिली जातात. मात्र या पाठीशी खरोखरच समाजाचा विकास घडेल असं कुठलेही ध्येय, धोरण, विचार या शासनाच्या राज्यकर्त्यामध्ये नाही आहे. तुम्हाला मुद्दाम सांगेल, तुला हसू येतं तर कालच्या पुतळ्याचं आवारण हे किसन कथोरेच्या घरच्या अंगणात, घरात, बंगल्यात झालेला एक कार्यक्रम होता. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान केलेला आहे. खरं म्हणजे हा पुतळा बदलापूर गावात जे 100 वर्षापूर्वी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, ते पवित्र स्थान आहे, त्या ठिकाणी तो पुतळ्याचं आयोजन करायला पाहिजे होतं, तो पुतळा उभारायला पाहिजे होता. तो न करता स्वतःची जाहिरात करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांना बदलापूरला आणून माझा स्वतःच्या नावाचा गवगवा आणि मला मंत्रालयात मंत्रिमंडळात का घेतलं नाही, हा सगळ्यांकडे संदेश पाठवण्यासाठी झालेला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने निश्चित एवढं सांगेल की काँग्रेस पक्ष आज फक्त देशावरती राज्य करू शकतो, महाराष्ट्रावरती राज्य करू शकतो. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. काँग्रेसचा हाच संकल्प आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काम करा, संकल्प करूया, शेतकरी कामगारांसाठी काम करूया. धन्यवाद. पर्यावरण विभाग आणि अनुसूचित विभाग काँग्रेसचे जे आहेत, त्यांच्या दोन्ही आदरणीय जिल्हाध्यक्ष रोकडे आणि कारंडे सर या दोघांनी मिळून आज सरबत वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. इथे कुठलीही जाहिरातबाजी पक्षाची वगैरे नाही, पण आमचा एक मानस असतो की आम्ही इथे सर्व जे उपस्थित आहोत पदाधिकारी, यांची नेहमी राजकारणात येण्यामागची भूमिका ही समाजकारण आहे आणि आम्हाला समाजकारणच करायचं आहे, समाजासाठी काहीतरी भलं करायचं आहे. म्हणून आम्ही समाज उपयोगी काम करू आणि नेहमी काँग्रेस पक्षाच्या मार्फत आम्हाला काय पदाची अपेक्षा आहे, ना पदाची लालसा आहे, ना काय, आम्हाला फक्त समाज उपयोगी आणि समाजाचं भलं करायचं आहे, तेच आम्ही करत राहू. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.